तर देवा तुझा विसर कदा न पडावा, अक्षयी असावा स्मर तुझा। देवाचा जर माणसाला विसर पडला तर असे बेहाल या जीवाचे होता। म्हणून संत सांगतात स्मरण करा रे मनी भाव धरा रे, संसार सागर भक्ती बळे धरा रे। संसार रूपी जर सागर तुम्हाला तरुण जायचा असेल तर भक्तीने तरुण जा, कारण या संतांनी देवाची भक्ती देवाची सेवा करून करून हा भवसागर सहज तरुण गेले। आणि तरुण गेल्यानंतर आपण तरुणी तारी दुजियाते, आपण वाढविले माते बाळा जैसे। बघा संतांची वृत्ती कशी असते। संतांची वृत्ती, संत जसा आई लेकराचं संगोपन करते, आपल्या लेकराला वाढवतं, संत काय करतात, आपण हा भवसागर तरुण गेल्यानंतर तुम्हाला तरुण जाण्याचा उपदेश करतात। किती तत्वाच्या माध्यमातून? 19 तत्वाच्या माध्यमातून। 19 तत्वाच्या माध्यमातून संत आपल्याला उपदेशित करतात। 19 तत्वाच्या अष्टावरण झाले, षटस्थल झाले, आता पंचाचार राहिले। मूळ मुद्दा राहिला आपला 5 पंचाचार। पंचाचार कोणते कोणते? शिवाचार, सदाचार, जनाचार का? शिवाचार, गणाचार, वृत्त्याचार, लिंगाचार आणि सदाचार, हे 5 आचार पंचाचार आहे। अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार हे 19 तत्व या संतांनी आपल्याला उपदेशित केले, आपल्याला अनुकरणात आणण्यासाठी, आपल्याला आचरणात आणण्यासाठी। आपला तो धर्म सांगतो, धर्मो लिंगार्चनात्मक हा वीरशैव धर्म म्हणजे लिंगार्चन करणारा, भगवान शिवाची इष्टलिंगाच्या माध्यमातून पूजा करणारा हा वीरशैव धर्म आहे। लिंग आहेत का गड्या? इष्टलिंग आहेत की नाही गड्या? हात वर करा बरं, मला हात पाहू द्या, इष्टलिंग आहेत का गड्या?
ऐका 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 सगळ्यांच्या गळ्यात हा करा, हात खाली करा. इष्टलिंग तरी गळ्यात ठेवा. कारण शास्त्र असं सांगतं, प्राणबद्धारण्यम तत् प्राणलिंगमिदं तव कदाचित कुत्रचित वापि न वियोजयति वतः. या इष्टलिंगाचं प्राणापेक्षा देखील जास्त संरक्षण करा. प्राणापेक्षा देखील इष्टलिंगाला जपलं पाहिजे. कारण हे सद्गुरूने दिलेलं आपल्या करस्थलावर एक अनमोल साधन आहे. उगत गळ्यामध्ये दगड नाही अडकवला सद्गुरूने. हे शिव योग साधण्यासाठी, भगवान शिवापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला हा इष्टलिंग उपासनेचा मार्ग आहे. बघा, लिंग पूजन सर्वासे, लिंग पूजन ब्रह्मा विष्णू त्या रुद्रासी. बघा, लिंग पूजन हे सर्वांकडे करतात. प्रत्येक देवी देवतेने भगवान शिवाची उपासना केली लिंग पूजनाच्या माध्यमातून. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगाची उपासना त्या भगवान पांडुरंगाने देखील केली. भगवान रामचंद्राने देखील रावणावर विजय प्राप्ती करण्याकरता कोणत्या लिंगाची स्थापना केली? रामेश्वर लिंगाची. रामेश्वर लिंगाची स्थापना केली प्रभू रामचंद्राने देखील. रामचंद्राचा ईश्वर तो रामेश्वर, रामस्य ईश्वरः रामेश्वरः. शास्त्र असं सांगतं, रामचंद्राचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर. असा भगवान शिव ज्याला आदी नाही अंत नाही, जो अनादी आहे. जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर. शिव जेव्हाचा आहे तेव्हापासून हा शिवाचार आहे. ही शिव संस्कृती आहे. आणि हा शिव या लिंग स्वरूपातून, बघा, ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी देखील मूर्ती पाहायला मिळत नाही. आपल्याला काय पाहायला मिळतं? लिंग स्वरूप भगवान शिवाचं बाण आणि पीठ असं स्वरूप पाहायला मिळतं. आणि असं इष्टलिंग आपल्याला देवाने, आपल्या गुरुने आपल्या शरीरावर धारण केलंय. 3 दीक्षेच्या माध्यमातून, वेदा, क्रिया, मांत्री दीक्षा, या सर्व दीक्षा गुरुने आपल्याला दिल्या. आणि या दीक्षा देऊन आपल्याला इष्टलिंग दीक्षा, करस्थलावर इष्टलिंग दिलं पूजण्यासाठी, तो शिवयोग साधण्यासाठी. कारण हा शिवयोग या इष्टलिंगाच्या माध्यमातून मग या देहालाच देवालय केलंय. आत्मा विश्वनाथ, देह देवालय केलंय. आणि आत्मा तुमचा विश्वनाथ, आत्म्याला विश्वनाथ केले. मग या विश्वनाथाला ओळखण्यासाठी आपल्याला त्या अंतःकरणामध्ये डोकवावं लागेल. या संतांनी काय केलं तर अंतःकरणामध्ये डोकवलं, अंतःकरणाचं मंथन केलं. बघा, करुणी मनाचे मंथन, सुख घेतले काढून. मनाचं मंथन करून, अंतःकरणाचं मंथन करून सुख कोणी काढून घेतलं?
करून मनाचे मंथन सुख घेतले काढून. मनाचं मंथन केलं बघा. संत मंथन करतात. मंथन आपण मंथन करता की नाही घरी? कशाचं मंथन करतात? दह्याचं. दह्याचं. दही मंथुनिया घ्यावे ते बोलूनी, देवी शुळ पाणी देही दिसे. दह्याचं जसं मनुष्य आपण मंथन करतो, त्यातून लोणी काढतो, लोण्याचं तूप करतो, तसं अंतःकरणाचं जर मंथन केलं, मनाचं मंथन केलं, देवी शुळ पाणी देही दिसे. असं अंतःकरणाचं मनाचं मंथन करून मन्मथ माऊलीने जे खरं सुख काढून घेतलं, ब्रह्मानंदे तृप्त झाला, पावन करीतो जगाला. अशा ब्रह्मानंदाने तृप्त झाला आणि जगाला पावन केलं. कोण पावन केलं? या संतांनी पावन केलं. या महापुरुषांनी आपल्याला पावन केलं. हे संतांचे अनमोल उपकार आहे. संतांचे हे ब्रीद तारावे सकळा. संतांचं ब्रीद असत तारावे सकळा. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा उपसतो तुमच्या आमच्यासाठी. हे पामर जीव या ज्ञानामध्ये, या अंधकारामध्ये बुडालेले आहेत, या विषय वासनेमध्ये अडकलेले आहेत. या जीवांना बाहेर काढण्यासाठी, या जीवांना बाहेर काढण्यासाठी संतांचं अंतःकरण द्रवित होतं. संतांचं अंतःकरण हे व्याकुळ होतं आणि व्याकुळ झाल्यानंतर संत आपल्याला बाहेर काढण्यासाठी येतात. संत धर्माची वाट दाखवण्यासाठी, संत तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी येतात. अशा 15व्या शतकात आपलं आचरण विसरलेल्या या समाजाला, आपला धर्म विसरलेल्या या समाजाला जाग केलं मन्मथ माऊलीने. निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. संतांनी तुम्हा आम्हाला जाग केलं आणि जाग करून स्वधर्माने वागायला सांगितलं. म्हणून मन्मथ माऊलीने या जगाला पावन केलं. कारण संत दुसरी कशाची कामना करत नाही, दुसरं कशाचे मागणी करत नाही. देवाची किती जरी सेवा केली, आपल्याला धन लागतं, आपल्याला पैसा लागतो, आपल्याला द्रव्य लागतं, आपल्याला सर्व काही गोष्टी लागतात, पण संतांना याची कशी इच्छा नसते. कारण संत काय म्हणतात? न लगे धन मुक्ती, न लगे धन मुक्ती, आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण सगळं काही देवाकडून मागून घेऊ. धन, द्रव्य, पैसा, अडका, ज्या ज्या संसाराला गोष्टी लागतील त्या सर्व काही गोष्टी आपण देवाला मागून घेऊ. शिवहर पण संत याची कसली कामना करत नाही. कारण आपण जीव कामना करतो, इच्छा करतो, अपेक्षा करतो. आपल्याला प्रत्येकाला इच्छा, अपेक्षा सर्व काही आहे. प्रत्येकाला धनाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला द्रव्याची अपेक्षा आहे, प्रत्येकाला गाडीची अपेक्षा आहे, प्रत्येकाला बंगल्याची अपेक्षा आहे. प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा. कारण आपण त्या धनामध्ये सुख शोधतो, द्रव्यामध्ये सुख शोधतो, आपल्या बंगल्यामध्ये, गाडीत प्रत्येकाचं सुख शोधतो. पण संतांची वृत्ती तशी नसते. संतांची वृत्ती कशी असते? चहा मिटी चिंता गई, चहा मिटी चिंता गई, मनवा बेपरवा, जिसको कछु न चाहिए वे नर शहंशाह. बघा, संतांना कसली कामना नसते, कसली इच्छा नसते.
कारण चहा मिटी चिंता गई मनवा बेपरवा. जर तुमच्या मनात इच्छाच नसेल तर मन बेपरवा, कसली कामना नाही. आणि वेनर शहेनशाह, मग संतांना शहेनशाह म्हटलेला, शहेनशाह म्हटलेलं आहे. कारण त्यांच्या मनात कामना नसते. आपण मागण्याची इच्छा करतो, कारण आपल्याला काय मागावं हेच नेमकं कळालं नाही. आपल्याला वाटतं धनामध्ये पैशामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होईल, पण धनात सुख नाही, द्रव्यात सुख नाही. खरं सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांचा असावा समागम. खरं सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांची संगती महत्वाची. संत सांगतात संतांचा असावा समागम. कारण संतांची संगती मनोमार्गे गती. संतांच्या संगतीमध्ये जर माणूस गेला, संतांची संगती लाभली, आम्हा सुख दिसे संताची पायी. संत ते अक्षय समाधान. आपलं खरं सुख कुठे आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे. संत संगतीमध्ये सुख आहे, संतांच्या सहवासामध्ये सुख आहे. संत संगतीने मितूपणा हरे, मनोवृत्ती स्थिरे अधिष्ठाने. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाचं द्वैताचं हरण होतं. द्वैताचं हरण हे संत संगतीमध्ये गेल्यानंतर द्वैत माणसाचं निरसन होतं. मी आणि तू उरत नाही. आपण मी आणि तू हा भेद उरत नाही. मी जीव आहे, तो देव आहे, तो शिव आहे, असा भेद उरत नाही. मी तूपणा हा न उरे, सुख अक्षय घे रे. असं अक्षय असं सुख या संतांना प्राप्त झालं. कारण संत कसे असतात, अक्षय सुखाचा लागला से ध्यास, म्हणून पायास शरण आलो. का अक्षय अशा सुखाच्या कामनेने संत देवाच्या संताच्या शरण जातात, गुरुच्या शरण जातात. कारण त्यांना माहिती आहे शरण आलो देवा संसाराच्या भेने, कैलासीचे केले दावा मज. या संसारामध्ये या संसाराच्या भीतीने आपल्याला संसाराची भीती अजिबात वाटत नाही. आपल्याला संसाराची भीती वाटते का? जर संसाराची भीती वाटत असती तर आपण या संसारात राहिलो तर कसं? संतांना या संसाराची भीती वाटते. कारण हा संसार कसा आहे, जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः, संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. या संसारामध्ये जन्म दुःखाला कारण आहे. जन्मल्यानंतर जगणं दुःखकारक आहे, वृद्धपणा दुःखकारक आहे, आणि वृद्धपणानंतर मृत्यू देखील दुःखाला कारणीभूत आहे. या सर्व गोष्टी दुःखकारक असतात. आणि म्हणूनच संत सांगतात तस्मात जाग्रत जाग्रत. जागे व्हा, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा. ही अज्ञानाची जी झोप तुम्हाला लागलेली आहे त्या झोपेतून उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. कारण हा मार्ग कठीण आहे. परमार्थ हा नव्हे लेखुराची गोष्टी, तेथे व्हावे पोटी अनुताप. परमार्थ हा काही सोपा नाही. आपल्याला वाटतं परमार्थ केल्यानंतर माणसाला निव्वळ सुखच सुख मिळेल, पण परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाला निव्वळ सुख प्राप्त होत नाही. जर तुम्हाला निव्वळ सुख प्राप्त करायचं असेल, तुम्हाला तुमचे कर्म भोगून भोगून संपावे लागतील. कारण केलिया कर्माचे भोगावे ते फळ, पापे गणे अशा कर्माचं फळ भोगून भोगून संपावं लागतं. मग अशा द्वैताचं निरसन करण्यासाठी संतांची संगती, संतांचा असावा समागम. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं खरं स्वरूप आपल्याला कळतं. आपण कोण आहोत
हे आपल्याला संत याची जाणीव करून देतात. तदंशो जीवनामका देवतिर्यं मनुष्यादे जाती भेदे व्यवस्थिता. तदंशो जीवनामका, तू त्या भगवान परमेश्वराचा शिवाचा अंश आहेस. तुझ्यात आणि त्याच्यात फरक नाही. जी ही विद्या, ही वीरशैवांची विद्या म्हणजे कशी आहे? वि शब्दे नोच्यते विद्या शिवजीव ऐक्य बोधिका तस्यामृते शैवा वीरशैवा स्तुते मतः. ही वीरशैवांची विद्या शिवाचं आणि जीवाचं ऐक्य करणारी विद्या आणि यामध्ये रममान होणारा तो वीरशैवा. असा वीरशैव आणि त्यामध्ये रममान होणारा, त्या विद्येमध्ये रममान होणारा त्याला वीरशैव म्हटलेला. मग अशा संत संगतीमध्ये जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं आणि असं ऐक्य प्राप्त झाल्यानंतर जो लक्ष्मण महाराजांना उपदेश प्राप्त झाला, न लगे मुक्ती धन वैभव देवा, संताचा असावा समागम, संगती लाभली फलसिद्धांची. आणि अशी संगती लाभल्यानंतर लक्ष्मण महाराजांनी अमोघ असं साहित्य 5509 अभंग लिहिले. 5509 अभंग. एवढे कोणत्या संतांचे अभंग नाहीत. आपल्याला जाणीव वाचली पाहिजे. आपल्याला या संतांच्या कार्याची आपण फक्त एवढंच म्हणून परेशान आहे. मनमते रचिला पाया लक्ष्मण झाला फक्त, आणि गुरुप्रसादाची थोरी महिमासे श्रेष्ठ भारी. बस प्रसाद घ्यायचा लक्ष्मण महाराजाच्या नावाचा. लक्ष्मण महाराज कोण, कुठले, याच्यातलं कोण आलंय आष्टीला मला पाहू द्या. कोणीच नाही आलं. काय म्हणावे तुम्हाला, कैसे मूड झाला. आपल्याला आपल्या संतांचे ठिकाण माहित नाही. मला एवढ्या दुरून बोलावलं ना, डांगे म्हणतात 11:30 वाजेपर्यंत कीर्तन करा. मला ओव्हर टाइम चार्ज लागतो. आपण संतांच्या दर्शनास करता गेलं पाहिजे. कारण साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूता हि साधवा. साधूंचं दर्शन, संतांचं दर्शन हे पुण्यकारक आहे. अशा संत लक्ष्मणाचा आपण अभंग दरवर्षी म्हणतोय, गुरुचा प्रसाद घेतोय. पण आपण लक्ष्मण महाराजांच्या दर्शनाला येतोय का? कधीच नाही. कधीच नाही. लक्ष्मण महाराजांच्या दर्शनाला आपल्याला फक्त मनमत माऊली. आपल्या संप्रदायात एवढे संत झाले, लिंगेश्वर, महादेव प्रभू, बसवलिंग, शिवदास, जीवन स्वामी, चन्ना महाराज, किती संत झाले. एवढे संत झाले, फक्त मनमत स्वामी शिवाय आपल्याला दुसरं काहीच माहित नाही. आपल्याला काहीच माहित नाही. फक्त लक्ष्मण महाराज आपल्याला प्रसादाच्या दिवशी आठवतात. एका ठिकाणी गेलो जना महाराज, लक्ष्मण म्हणे घ्यावं म्हटल्यानंतर एक जण म्हणे काय म्हणे माहिती का, रामाचा भाऊ लक्ष्मण आहे का म्हणे. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे का म्हणे. आता काय म्हणावं, आता आपल्या लोकांनी संत चरित्र सांगितलं पाहिजे. संत चरित्र सांगितलं पाहिजे, कारण या संतांचे चरित्र अनुकरणीय आहे. बघा आपलेच लोक काय म्हणतात, रामाचा भाऊ लक्ष्मण आहे का म्हणे. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे का, पण हे लक्ष्मण महाराज आष्टी धोतर जोडायचे चरित्र लक्ष्मण महाराजांचं आपल्याला माहिती असलं पाहिजे. या संतांचे अमोघ असे उपकार आहेत. 1 नव्हे 2 नव्हे 5509 अभंग लिहिलेत आणि ते अभंग मला भिंतीवर कोरायचे लक्ष्मण महाराजाच्या गाथा मंदिरावर. त्यांचं चित्रमय चरित्र लोकांना कळण्यासाठी, लक्ष्मण महाराज कळण्यासाठी, त्या संतांच्या उपकाराची जाणीव करण्यासाठी गंगा महात्म्य लिहिलं महाराजांनी. गंगेचा काठ फिरला, दोन्ही काठावरून फिरलं, उत्तर आणि दक्षिण काठ फिरून फिरून गोदावरी परिक्रमा करून त्याच्या गावावरती अभंग लिहिले. गावावरती अभंग लिहिलेत लक्ष्मण महाराजांनी. प्रत्येक देवी देवतेवर
अभंग लिहिले. शिव तोची राम जाणा, राम तोची शिव माना, स्वरूप एकची निर्गुण ब्रह्म विश्वपती तो जाणा. अशा शिव आणि रामाचा अभेद दर्शन या लक्ष्मण महाराजांनी आपल्याला घडवून दिलं. कारण हे संत कधी धर्मभेद जातीभेद, जाती गोळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा. संत कधी जात पात धर्म पाहत नाही. ते माय पण ती बघा बघा झोपायला शिवहर झालं आवरलं आता आवरलं. असे अनेक अभंग एकत्व दर्शवणारे लक्ष्मण महाराजांचे समन्वय साधणारे अभंग आपण आष्टीला आलं पाहिजे. 7 मेचं सर्वांना आमंत्रण आहे. डांगे तुमच्याकडे जबाबदारी आहे. सगळ्यांना घेऊन आले पाहिजे भूमिपूजनाला. सर्वांना भूमिपूजनाचं आमंत्रण. आणि आम्ही देखील तुम्हाला मागायला येणार. मी सोडणार नाही. कारण या संतांच्या अभंग ऐकून ऐकून आपले काय तृप्त झालेले. आमच्या जनू महाराजांना मला आधीच 21,000 रुपये देऊन टाकले. टाळ्या वाजवायच्या. या म्हणून टाळ्या वाजवा सर्वांनी. या महाराज या, आम्ही देतो म्हणा. टाळ्या वाजवा. आमचे हावगी महाराज त्यांनी पण दिले. मागच्या वर्षी माझ्याकडे पोस्ट केले. हे सर्व कीर्तनकार वादक असतील, गायक मंडळी असतील, यांना जाणीव झाली की आम्ही ज्या संतांच्या अभंगावर एवढे कीर्तन करतोय, भजन करतोय, आम्ही त्यांची उपकार आहेत. आमचं काय याच्यामध्ये? लक्ष्मण म्हणे घ्यावं. आमचं काय? काहीच नाही. फक्त त्याच अभंगावर कीर्तन चालू आहे. त्यांचीच अनुभूती आहे. हे संतांची अनुभूती आहे. आणि अशा संतांच्या अनुभूतीतून असंख्य रचना निर्माण होऊन फुगडी असेल, बाळक्रीडा असेल, कापडी असेल, बसवी असेल, आर्या असेल, असे अभंगाचे साहित्याचे सर्व प्रकार, आर्या ह्या देखील, ओवी, अशा सर्व रचना हाताळून लक्ष्मण महाराज पिंगळ्याच्या माध्यमातून जीवाला जाग करतायत. पिंगळ्याच्या माध्यमातून कसं जाग करतात आमचं जैन महाराज.